नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। अशोक नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रकाश मथुरिया तर उपाध्यक्षपदी यामिनी पाटील यांची बिनविरोध निवड। अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती। त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही बिनविरोध करण्यात बोत्रे पाटील यांना यश मिळाले आहे। अशोक नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रकाश मथुरिया यांची तर उपाध्यक्षपदी यामिनी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। बँकेचे संस्थापक बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नुकतीच संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती। यामध्ये बोत्रे पाटील यांच्या सूचनानुसार अध्यक्षपदासाठी प्रकाश मथुरिया तर उपाध्यक्ष पदासाठी यामिनी पाटील या दोघांचेच उमेदवारी अर्ज असल्यामुळे निवडणूक अधिकारी DS हावसरे यांनी अध्यक्षपदी प्रकाश मथुरिया तर उपाध्यक्षपदी यामिनी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले। यावेळी नवनाथ फराटे, विश्वास शितोळे, दिनेश दरेकर, पूजा यादव, वेदिका शिलवंत, राणी जगताप, वैभव तावरे, पल्लवी गाडगे, शिल्पा कुडापणे, स्वाती सोनवणे, भारत वाघमोडे आदी संचालक उपस्थित होते। तसेच संचालक मंडळाच्या बैठकीत सुलक्षणा शिलवंत व डॉक्टर सोनल थोरात यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली। दरम्यान बँकेच्या संचालक मंडळाने संस्था व सभासद केंद्रबिंदू मानून काम करावे असे प्रतिपादन बँकेचे संस्थापक व ओमकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी केले। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक तुषार कामटे, बँकेचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट राजरत्न शिलवंत, ओमकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील, रेखाताई बोत्रे पाटील, शिलरत्न शिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोडी।